तर शिबिर खरंच म्हणजे संकष्टी सोडून आम्ही घेत असतो, पण यावेळेला माझ्याही लक्षात नव्हतं. पण परत गुरुजींचा फोन आला, संकष्टी आहे काय करायचं. म्हटलं उलट बरं झालं, जे बाहेरगावून लोक येणार आहेत त्यांना नेमकं काय आहे, सत्संग काय आहे, खरा सत्संग काय आहे तो अनुभवाला मिळेल है ना. खरा सत्संग बाहेर पण सत्संग होता, इथला सत्संग मी 1-2 वेळा अनुभवला आहे, पाहिला नाही आहे. अनुभवणं आणि पाहणं याच्यात मोठा फरक आहे. अनुभव म्हणजे काय, पुढची स्टेप आहे, आणि फक्त पाहणं ऐकणं थोडंसं. तर त्यांना गुरुजींना म्हटलं की नाही नक्की आपण हे करू. गुरुजी म्हटले की काय करूया आपण, एक सगळ्यांच्यासाठी एक मार्गदर्शन ठेवूया का. नक्कीच ठेवूया. तर आज आपण थोडंसं विषय समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं गुरुजींनी एक सांगितलं की काय सांगितलं, 2 वर्षापूर्वी जागा शोधत होतो मी, पण खरंच सांगतो म्हणजे आता माझे वर्कशॉप जे आहेत ते पुण्यात होतात, मुंबईत होतात. काही जे साधक आहेत माझे पेशंट आहेत. तर परवाच माझा पुण्यामध्ये 5 स्टार हॉटेलला झाला वर्कशॉप. पण मी त्यांना एकच सांगितलं त्या साधकांना, ते साधक इथं येऊन गेलेले आहेत. उद्या अमेरिकेत जरी लेक्चर झालं माझं, तरी त्याचा जर खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला इथंच यावं लागेल. इतकी पुण्य जागा, इतकी प्युरिटी ह्या जागेमध्ये. आणि ती प्युरिटी का टिकते माहिती आहे का, गुरुजींच्या सारखे संत मंडळी इथं असल्यानंतर. जागेपेक्षा पण ती व्यक्ती, म्हणजे माझे जे गुरु आहेत प्रोफेसर पार्क, ते साऊथ कोरियाचे जरी असले, तसं जसं गुरुजींनी सांगितलं तसं शास्त्र वेगळं काहीच नाही आहे, शास्त्र एकच आहे, फक्त त्याच्या सांगण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. तर त्यांचं एक वाक्य आहे की व्यक्ती जर आनंदमय असेल तर तो, हे वाक्य लक्षात ठेवा, कारण माझं एक फेमस वाक्य मी लोकांना सांगतो की घर को आश्रम बनाओ तो बाहर के आश्रम को जाने की ज़रूरत आपको कम पड़ जाएगी, जाना पडेगा लेकिन कम. घर को आश्रम बनाओ. तर त्यांचं वाक्य आहे की जर तुम्ही आनंदमय असाल, स्वतः जर स्माइलिंग असाल, तर तुमचं घर, तुमचं वास्तू सगळ्या बॅलन्स व्हायला चालू होतात. तुमचं टाईम बॅलन्सिंग होतं. वेळ, आपण सहज म्हणतो बघा वेळच खराब आहे माझी, वास्तूच खराब आहे. हे जर तुम्ही सतत रिपीट करत गेला तर ती खरंच वास्तू तुम्हाला त्रास द्यायला चालू होते. आणि कर्मकांडात भरपूर लोक अडकलेले आहेत 2 गोष्टीत. म्हणजे हे काम माझी थोडक्यात परिचय सांगतो. मी कॉस्मेटॉलॉजी म्हणून काम केलेलं आहे. कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बाह्य सौंदर्योपचार करणारा व्यक्ती. पण डॉक्टर, त्याला डिमांड खूप आहे पुणे मुंबईसारख्या ठिकाणी. म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट आहे ना, एक प्रोसेसची जर चार्जेस बघितले तर भरपूर. पण अक्षरशः मी ज्यावेळेला त्यांच्याबरोबर डिस्कस करायचो त्यावेळेला लोकांना मला जाणवलं की त्यांची इनर कॉस्मेटॉलॉजी बिघडली आहे. म्हणजे आंतरिक जे सौंदर्य आहे ते बिघडलं आहे. बाहेरनं वर्ण सौंदर्य करून काहीच उपयोग नाही आहे. मग हा ट्रॅक बदलला. म्हटलं आंतरिक सौंदर्याकडे काय जाता येईल, मग अध्यात्माची ओळख. तसं कुटुंब आध्यात्मिक आहेच, पण जसं जसं मेडिकल फील्ड, आपण सायंटिफिक वर्ल्डकडे जातो तसं अध्यात्माचा दुरावा होत जातो. पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की अध्यात्म आणि सायन्स हे वेगळं नाही आहे, एकच आहे. फक्त सायन्स हे एक अध्यात्माचा एक छोटासा भाग आहे. काय आहे, छोटासा भाग आहे. सायन्स हे एक फक्त छोटासा. तर डायरेक्टली आपण आपल्या विषयाकडे वळूया. स्माईल मेडिटेशन है ना, स्माईल मेडिटेशन. स्माईल म्हणजे साध्या भाषेत आत्ताचा शब्द आहे आनंद अवस्था. शब्द काय आहे, आनंद अवस्था. 3 अवस्था आपण अनुभवत असतो. एक सुख अवस्था, एक दुःख अवस्था, आणि त्याच्यामधली जी अवस्था आहे ती आनंद अवस्था. सुख आणि दुःख हे कुणावर अवलंबून आहे, आपल्या मनावर.
आणि आनंद हा कुणाचा गुण आहे? आपल्या आत्म्याचा. साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर सुखाचा क्षण जरी असला तरी आपण स्थिर असतो, हलत नाही, त्याला म्हणतो आपण आनंद अवस्थेत असणं. आणि दुःखाचा जरी क्षण असला तरी स्थिर असणं. म्हणजे अगदी तुमच्या घरात लग्न कार्य असलं तरी तुम्ही स्थिरतेनं काम करताय. आणि एखादा दुःखाचा प्रसंग घडला तरी तो दुःखाचा प्रसंग समजून घेऊन तुम्ही स्थिर राहताय, ह्याला म्हणतात आनंद अवस्था. ह्या दोन अवस्थांच्या मधली अवस्था आहे. आपल्याला दोनच अवस्था माहिती आहेत. पोलॅरिटी म्हणतो मी त्याला. पोलॅरिटी म्हणजे दोन टोकं, एक तर जोडायचं नाहीतर तोडायचं. नातं काय करतो आपण? नातं काय करतो? जोडतो किंवा तोडतो. ते मेंटेन करण्याचा प्रयत्न आपण, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत नाही. हे मी का सांगतोय? गेली 5 वर्ष मी ह्याच्यावर रिसर्च करतोय. अगदी कोविडच्या काळात सुद्धा मी वैद्यकीय क्षेत्राशी कनेक्टेड असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील ह्याच्याबद्दलच मी जास्त हे करणार आहे. गुरुजी माझ्याकडे वेळ किती आहे? म्हणजे त्यात अर्धा तास. ठीक. तर आरोग्य जर साधना कंप्लीट करायची असेल, अध्यात्म करायचं असेल, तर सगळ्यात पहिली स्टेप काय असली पाहिजे? आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. किती जणांना वाटतं की पद्मासनात बसून आपली साधना व्हावी? जसं गुरुजी बसतात, स्वस्तिकासनात बसतात. किती जणांना वाटते? गुरुजींना बघितल्यानंतर वाटते ना आपण पण स्वस्तिकासनात बसूया, पद्मासनात बसूया. पण आपण बसू शकतो का? नाही बसू शकत. गुडघे दुखत आहेत, कंबर दुखते, होते ना. जर काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या तर अगदी गुरुजींच्या सारखं नाही, पण त्यांच्या 1% तरी तुम्ही बसू शकता. 1 ते 10% तुम्ही प्रॅक्टिस न करून तिथं जाऊ शकता. तर आरोग्य आपलं चांगलं असणं गरजेचं आहे. किती जण डोकेदुखीसाठी, अंगदुखीसाठी, आता बऱ्यापैकी ग्रामीण भागातले लोक असतील, त्यामुळे शेतात काम करणं होतं तुमचं, है की नाही? रोज अंग दुखतंय का? किती जणांचं दुखतंय? हात वर करा. मी एकटाच बोलणार नाही, तुम्ही फक्त हातानं दाखवू शकता. किती जणांचं रोज अंग दुखतंय, डोकं दुखतंय, संध्याकाळ आली की कणकण होत्या, नको वाटतंय, थकवा वाटतंय? बऱ्याच जणांना वाटतंय ना. मग 2 वाटा दिसतात. जेंट्सकडे 2 ऑप्शन आहेत. मी जरा डायरेक्टली बोलणारा व्यक्ती आहे. एक तर डॉक्टरचा दवाखाना नसेल तर रस्त्याला, कदाचित तुमच्यातलं कोण जात नसेल पण तुमच्या आजूबाजूची कोण जात असतील तर त्यांना सजेस्ट करू शकताय. रस्त्यानं थोडंसं एखादं ॲडिक्शन शब्द म्हणजे थोडंसं अल्कोहोल घेणं किंवा एखादी सिगारेट ओढणं किंवा तंबाखू तरी खात असणार आहे. किती जण खात आहे तंबाखू? प्रामाणिक उत्तर द्यायचं. माहिती आहे मला, जवळपास 70% सुद्धा खातात लोक. हां, तर हे सगळं जर ते नसलं तरी गोळ्या तर खाताय की नाही? पेन किलर, क्रोसिन, पॅरासिटामॉल किंवा डॉक्टरकडनं इंजेक्शन. एक लक्षात घ्या, जर औषधाचा अतिवापर केला तर आता किडनी फेल्युअरचं काम, किडन्या भरपूर फेल व्हायला लागल्यात लोकांच्या. त्यामुळे एक लोकांना तर मला वाटतं की रोज इंजेक्शन घेतल्याशिवाय, त्या डॉक्टरकडे गेल्याशिवाय शांत वाटतच नाही. तर ते कसं त्यातनं बाहेर पडायचं आज मी थोडंसं तुम्हाला गायडन्स देणार आहे. सिंपल, एक 2 सेकंद डोळे बंद करा बरं सगळ्यांनी. 2 सेकंद. आणि आजपर्यंत तुम्ही हा प्रश्न स्वतःला कधी विचारलाय काय? बघा, स्वतःला विचारा बरं, मी कोण आहे? मी म्हणजे तुम्ही. मी कोण आहे हा प्रश्न कधी विचारला असेल? मीचं उत्तर पाहिजे मला. कोण आहे बाबा? आपण कोण आहोत? हळूवार डोळे उघडायचे. कोण उत्तर दिले? जर व्हॉलंटरीले हात वर करा स्वतःहून. मी कोण आहे याचं उत्तर कोण देऊ शकते? तुम्हाला कुणाला मिळालं असेल तर ह्या क्षणाला.
मी पप्पू, त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. आणि कुणाचं आन्सर उत्तर तुमच्यापैकी कोण सांगू शकते? कधी प्रश्न पडलाय तुम्हाला असं? कधी विचार केलाय अशा पद्धतीने मी कोण आहे? आणि कुणाला उत्तर? ठीक आहे, आज आपण समजून घेऊया. बसून बोला, चालतं. मी एक आत्मा आहे. छान. अजून? ठीक आहे. एका व्यक्तीने काय सांगितलं? मी ही व्यक्ती आहे. आणि एका व्यक्तीने काय सांगितलं? उत्तर मी आत्मा आहे. हे काय आहे? वाटी किंवा ग्लास. सगळ्यांचं उत्तर वाटी आहे. मग मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळी काय? किंवा बऱ्याच जणांना उत्तरच माहीत नाही. याचं उत्तर माहित आहे काय? माहित आहे ना सगळ्यांना? याला काय म्हणतात? वाटी, पात्र म्हणू शकतो आपण किंवा काय. पण मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर का मिळालं नाही आजपर्यंत? अगदी लहान मुलापासून शोधण्याचा प्रयत्न, आणि इथंच मेन आहे प्रॉब्लेम. आपल्याला आजारपण यायला चालू होतं. मीचा शोध आपण घेतलेला. आत्मा तर आहेच, पण त्याच्यासोबत आता जीवदशा कोणाकोणाची आहे हे माहीत पाहिजे आपल्याला. जरा हात बघा, तुमचा हात आहे का? हात सगळ्यांना आहेत? कराग्रे वसती लक्ष्मी कधी म्हणताय तुम्ही? त्यावेळेला सांगून ठेवलंय, कर आग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंद प्रभाते. ह्या हाताचं खूप महत्व आहे. त्याला आपण हस्तमुद्रा, कधी तुम्ही ध्यानाला बसला तर ही मुद्रा लावताय. बसताय काय कधी कधी ध्यानाला? ध्यान कोण कोण करते? हात वर करा. बऱ्यापैकी सगळे करत असतील, कारण इथे आश्रमात येणारी व्यक्ती म्हणजे ध्यानाशी कनेक्टेड आहे. ओके, तर आज थोडंसं आपण मुद्राचं ज्ञान समजून घेणार आहे, जेणेकरून आपलं स्वास्थ्य चांगलं राहील. सगळ्यात पहिल्यांदा स्वतःकडे जरा बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर काय दिसतंय तुम्हाला? उघड्या डोळ्यांनी बघा. हे काय आहे? पहिला दिसतंय ते शरीर आहे का नाही? डायरेक्ट आत्मा म्हणण्यापेक्षा पहिला काय आहे? हे शरीर. शरीर सगळ्यांच्याकडे आहे. हात वर करा. आहे? सगळ्यांच्याकडे आहे. त्याच्या आतमध्ये एक ऊर्जा नावाचं शरीर आहे. ऊर्जा शरीर, ज्याला म्हणतो सूक्ष्म शरीर. काय म्हणतात? ह्या शरीराच्या आतमध्ये एक सूक्ष्म. समजा इथनं एक 10 किलोमीटर पळवलं, तुम्हाला पळून आलो, तर आपली काय होते? शरीर कमी जास्त होते का ऊर्जा कमी जास्त होत्या? भूक लागलं, अन्न खाल्ल्यानंतर ऊर्जा वाढते. ऊर्जेचा कमी जास्तपणा, याला म्हणतात सूक्ष्म शरीर. पहिल्यांदा काय? सगळ्यात बाहेर काय आहे? हे दिसतंय हे शरीर. ह्याच्या आतमध्ये काय आहे? सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीराच्या पण एक सूक्ष्मतम आहे. आत बाहेर असं म्हणत नाही, त्याच्याही सूक्ष्मतम, जे न दिसणार आहे. मन शब्द ऐकलाय? मन. किती जणांचं वाटतंय मन स्थिर नाही आहे, अस्वस्थ आहे? म्हणजे स्वयंपाक करताना दुसरं काहीतरी आठवतंय, शेतात काम करताना घरात काय चालू असेल, मुलग्याची चिंता वाटते, मुलगीची चिंता वाटते. मन प्रेझेंटमध्ये नसतंय, म्हणजे जे काम करताय तिथं तुम्ही नाही आहे. किती जणांचं मन आता सध्या इथं आहे? मी बोलतोय याच्याकडं. किती जणांचं मन आहे आता? सगळ्यांचं आहे? ऐकायलाय माझं सगळं बोलणं? मन. मनाचं काम काय आहे? भावना शब्द ऐकलाय? भावना, इमोशन्स म्हटलं जातं त्याला. आज जर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ लोकांच्या गोळ्या, सगळ्यात जास्त ओपीडी फुल असेल, ओपीडी म्हणजे पेशंटची गर्दी कुठं असेल तर मानस उपचार तज्ज्ञांची. आणि त्यातच सगळ्यात डेंजर गोळ्या आहेत, कारण ते फक्त तुमचा मेंदू सुंद करून झोपवून ठेवतात. ते बरं नाही करत तुम्हाला. ते काय करतं? फक्त मेंदू सुंद करायचं काम करतं. आपल्याला वाटते झोप लागली, पण झोप नाही, ते विचार सतत चालू असतात, फक्त मेंदू सुंद होतो. इमोशन्स, इमोशनल ड्रामा, जे आपण सिरियल बघतोय ना, पिक्चर्स टी व्हीमध्ये, त्याला इमोशनल ड्रामा. विचार कुणाचं काम आहे? मनाचं. संकल्प कुणाचं काम आहे? मनाचं. सगळ्यात पहिला कोण? बाहेर सगळ्यात कोण आहे? शरीर. शरीराच्या आतमध्ये कोण आहे?
आतमध्ये याचा अर्थ सूक्ष्मतम कोण आहे? ऊर्जा. आणि ऊर्जेच्याही सूक्ष्मतम कोण आहे? मन. आणि त्याच्याही सूक्ष्मतम आहे आपलं जीवतत्व. त्याच्याही सूक्ष्मतम काय आहे? जीव. म्हणजे जो आपला जीव म्हणतो आपण, त्याचं काय काम आहे? ज्या काय नैसर्गिक क्रिया आहेत आपल्या शरीराच्या त्या कंट्रोल करणं. श्वास चालू आहे काय बघा बरं जरा तुमचा सगळ्यांचा? चालू आहे? कोण घ्यायला लागलंय? शरीर घ्यायला लागलंय? ऊर्जा शरीरच्या कंट्रोलमध्ये आहे? शरीराच्या ऊर्जेच्या का मनाच्या? मनाच्या कंट्रोलमध्ये आहे का बघा बरं? मन कंट्रोल करू शकते का? रात्री झोपल्यानंतर मग श्वास कोण घेते? ते म्हणजे जीव. नॅचरल नैसर्गिक क्रिया, आपलं युरिन कंट्रोल, स्टूल कंट्रोल है ना, हे सगळं कंट्रोल करण्याचं कोण काम करते? जीव. किती घटक झाले एकूण स्वतःचे? पहिले 4. एक आहे शरीर, शरीराच्या सूक्ष्मतम ऊर्जा, ऊर्जेच्या सूक्ष्मतम मन आणि मनाच्या सूक्ष्मतम जीव. आणि या सगळ्यांना बॅलन्स करणारं जर कोण असेल तर त्याला आपण म्हणतो जीव आत्मा. काय म्हणतो आपण? जीवात्मा. जरा हात परत एकदा बघा. किती घटक आहेत? किती घटक सांगितले स्वतःचे? किती? जीवात्मा धरून, जीवात्म्याला सोडलं तर जगू शकणार नाही आपण. मृत शरीर आणि जिवंत शरीरमध्ये फरक काय आहे? जीवात्मा निघून गेला की ते आहे तसंच पडलेलं असते. समजलं? किती घटक आहेत? 5. मग मला ह्याच्यातला सांगा, जीवात्मा कोण असेल? ह्या हाताचा उपयोग, एक बोट नसेल तर काम करू शकत नाही हात. कोणता बोट त्यातला? अंगठा. हे काय करतं? आपल्यातल्या जीवात्म्याला रिप्रेझेंट करतं. याला काय म्हणतात? मुद्रा करताय का ही कधी कधी? आवडलं की काय करताय? बेस्ट करताय ना, असं नैसर्गिकरित्या येते तुमची मुद्रा. हे काय आहे? जीव आत्मा. राग आला तर, एखाद्या व्यक्तीचा राग असेल तर कुठली फिंगर येते बघा बरं? सगळ्यांनी दाखवायचं आहे मला. कोणती फिंगर येते? राग आला तर कोणती फिंगर कॉमन आहे काय बघा? ही येते ना, काय ही येत्या? सगळ्यांची कॉमन आहे. बरं, ह्या 4 तत्वापैकी राग कुणाला येतो? मनाला येतो का शरीराला? शरीर एक्सप्रेस करते. राग आला तर बदडतोय पण आपण. पण राग पहिल्यांदा कुणाला येतो? मनाला. ही माइंडची फिंगर आहे. ही कशाची फिंगर आहे? कदाचित म्हणून ध्यानामध्ये मन स्थिर करण्यासाठी ही पहिल्यांदा मुद्रा, हे जर पंचतत्वानुसार गेला तर ही अग्नितत्वाची मुद्रा आहे. पण बेसिक लेवलला जर गेला तर तुमचं मनाची मुद्रा आहे. ही मन. ह्याच्या सोबतच ह्याच्यासारखीच दिसणारी कोणती फिंगर आहे? बोट आहे ह्याच्यासारखंच. ह्या 4 बोटांमध्ये ह्याच्या एवढीच उंचीची ह्याच्यासारखीच दिसणारी, त्याला म्हणतात रिंग फिंगर, अनामिका. ही शरीराची फिंगर आहे. मी हे का सांगालोय तुमच्या थोड्या वेळात लक्षात येईल. ही शरीराची फिंगर आहे. आणि या दोघांच्या मध्ये कोणती फिंगर आहे? मध्यमा. ही कोणती आहे? ऊर्जेची फिंगर आहे. सिंपल. आणि राहिलं कुठलं बोट? लहान मुलं किंवा कोणतंही हे बोट कधी करतात? वर शिसू आल्यानंतर. पण शिसू कंट्रोल करणारा कोण आहे? जीवतत्व आहे. म्हणून याला जीव. समजलं? हाताचं महत्त्व समजलं आता? थोडक्यात बेसिक. ह्याच्यामागं खोल अभ्यास आहे. ह्याच्यानुसार आपण हजारो प्रॉब्लेम्स बॅलन्स करू शकतो आपले. गेली 4 वर्ष कोणतंही औषध न घेता सगळ्या प्रकारचे व्याधी आपल्या इथं बरे केले जातात, औषध न देता. तुम्हाला किडनी स्टोनचं दुखणं ऐकलं कुणाकुणाला आहे कधी, किंवा कधी अनुभवलं आहे कुणाच्या आजूबाजूला? किडनीचं दुखणं, किडनी स्टोनचं कसं असतंय? इंजेक्शन गोळ्या घेतलं तरी 2-3 तास थांबत नाही. पण अशा काही मुद्रा टेक्निक्स आहेत, त्या अप्लाय केले की 5व्या मिनिटाला पेन थांबलेलं आहे. कितव्या मिनिटाला? इतकी ताकद आहे ह्याच्यामध्ये. आपल्यामध्येच आहे, फक्त ते ज्ञान पाहिजे आपल्याकडं, कसं जगायचं, काय करायचं. समजलं? 4 फिंगर्स. परत एकदा मला सांगा, हे काय आहे? आपल्या भाषेत जीव आत्मा. जो बॅलन्सिंग आहे, ह्याला कधीच व्याधी होत नाही. ह्याला व्याधी होणारच नाही, कारण तो कसा आहे? प्युअर आहे.
आत्म्याला कधी व्याधी झालेला ऐकलाय काय? दुःख झालेला ऐकलाय काय? नाही. त्यामुळे हा कसा आहे? प्युअर आहे. तो बॅलन्सिंग करणार आहे. दुःख कुणाला होतं? वेदना कुणाला होतात? 4. अंग दुखायला लागलं तर कोणती सिंपल मुद्रा कोणती वापरणार तुम्ही? जर सतत अंग दुखत असेल फक्त, म्हणजे शरीराचे काही व्याधी असतील तर दोन्ही हाताच्या हे फिंगर टच करायच्या आणि फक्त 10 मिनिटं ध्यान घ्यायचं. आपण आज एक ध्यान घेणार आहे 10 मिनिटाचं. ओके. आणि मन अस्वस्थ होत असेल तर कोणती मुद्रा? सिंपल. आणि दोन्ही पण इम्बॅलन्स होत असेल तर मिडल फिंगर. आणि समजतच नसेल काय व्हायला लागलंय तर सरळ जीवाकडे जायचं. त्याला माहिती आहे काय करायचं, बॅलन्स. ही कधी वापरायची? काही न समजतं, ज्याला काहीच समजत नाही आपल्याला, त्याला कोणती मुद्रा वापरायची? म्हणजे आता काय अगदी इमर्जन्सी, ह्याला मी इमर्जन्सी फिंगर म्हणतो. ह्याला म्हणतात ICU फिंगर. ह्या फिंगरनी असं झालेलं आहे, ICU मध्ये 8 दिवस राहायला लागणार होतं, ते 2 दिवसात डिस्चार्ज मिळाला आहे. बरं हो ना, मृत्यूनं नव्हे. नंतर वर्षाला डिस्चार्ज तर मृत्यूनं पण मिळणारच की. म्हणजे 8 दिवस एखाद्या व्यक्तीला ICU मध्ये राहायला लागणार होतं. ह्या मुद्रा मी दिलेल्या आहेत, त्यांना फोनवरनं गाईड केलेलं आहे, ते बरं होऊन बाहेर आलेले आहेत 2-3 दिवसात. ह्या लेवलचं हे मुद्रांचं काम आहे. एक आपण 15 मिनिटाचं, कारण मी किती जरी बोललो तरी हे शास्त्र थोडंसं वेगळं आहे, समजणार नाही. पण हे बेसिक समजलं तुम्हाला? हे काय आहे? परत एकदा सगळेजण माझ्यासोबत म्हणा. शाळेत कसं म्हणतो तसं. हे काय आहे? मन. हे काय आहे? ऊर्जा. हे काय आहे? शरीर. हे काय आहे? जीवतत्व. है ना. अगदी शेवटला ज्याचा अस्त होतो, म्हणजे मृत्यूमध्ये सगळ्यात जो निघून जातो शेवटी, तो म्हणजे जीव. सगळ्यात पहिल्यांदा निघून जातं ती ऊर्जा, त्याच्यानंतर मन, त्याच्यानंतर बॉडीचं डिझॉल्युशन प्रोसेस होते आणि त्यामध्ये शेवटी सगळ्यात जातो तो जीवतत्व निघून जातो. ओके. आणि नंतर मग लिबरेशन, मुक्ती आहे. एक आपण मेडिटेशन घेऊया. कुणाला सगळ्यात महत्त्वाचं आत्ता बॅलन्स कुणाला काय करायचं, शरीराला का मनाला? सगळ्यांना विचारलं की मनच सांगणार आहे, कारण 99% आजार हे मनाशी निगडीत आहेत. प्रत्येक वेळेला मी ज्यावेळेला व्याख्यानामध्ये विचारतो मन बॅलन्स करायचं काय शरीर, तर प्रत्येकाचं उत्तर काय असतंय? मन. मग तुम्हाला मन इम्बॅलन्स आहे कळतंय, तर मन स्थिर का ठेवू शकत नाही तुम्ही? स्थिर ठेवता आलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी ही एक मुद्रा महत्त्वाची आहे. एका हाताचं मन टच करा. तुम्ही उजव्या हाताचं मन बॅलन्स करायचं आहे आणि डाव्या हाताचं जीवतत्व. आणि ह्या दोन्ही मुद्रा साईड डिरेक्शनमध्ये ठेवायचं. साईड म्हणजे दोन्ही हाताचे तळवे एकमेकासमोर. ओके. आणि हे जे रिस्ट जॉईंट आहेत ना आपले, रिस्ट म्हणजे काय म्हणतो याला आपण? मनगट. मनगट गुडघ्याच्या फोल्डवर. ओके. लाईट बंद कर. मी सांगतोय त्या सूचना फक्त लक्ष द्या. डोळे पूर्ण बंद ठेवायचे, डोळे पूर्णतः मिटायचे. डोळे मिटल्यानंतर संपूर्ण लक्ष, संपूर्ण ध्यान आपल्या श्वासाच्या क्रियेकडे द्यायचं. जो सध्या श्वास चालू आहे त्या श्वासाच्या क्रियेकडे पूर्ण ध्यान. श्वास आतमध्ये घेणं, काही सेकंद रोखणं, परत बाहेर सोडणं आणि सोडल्यानंतर परत बाहेरच्या दिशेला रोखणं. ह्या श्वासाच्या क्रियेकडे पूर्ण ध्यान द्यायचं आहे. जसं आपण श्वासाच्या क्रियेकडे ध्यान देऊ, लक्ष देऊ, तसं नैसर्गिकरित्या एक शांतता जाणवेल. त्या शांततेकडे पूर्ण ध्यान द्यायचं आहे. मनामध्ये विचार येणं स्वाभाविक आहे. मनाचं काम आहे विचार येणं आणि जाणं. पण त्या विचारांच्या पलीकडे एक शांतता आहे, एक सुकून आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. एक शांतता, एक स्थिरता, त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ही शांतता, स्थिरता आणि आनंद
हेच आत्म्याचे गुण आहेत. आज आपण आपल्या आत्मस्थितीशी कनेक्ट होतोय, आपल्या मूळ स्वरूपाशी कनेक्ट होतोय. आपलं जे मूळ स्वरूप आहे आनंद, आणि तो व्यक्त केला जातो आपल्या ओठांच्या माध्यमातून. आपल्या ओठांच्या कडा थोड्याशा वर न्यायच्या, ज्याला आपण एक स्मित हास्य म्हणतोय. एक छोटंसं बाळ जसं एक स्माईल देतं, तसं आज एक स्मित हास्य. आज थोडंसं छोटं व्हायचं आहे आपल्याला. छोटंसं स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 2 क्रिया आहेत, त्याशिवाय आपलं जीवन समृद्ध होऊ शकत नाही. ते म्हणजे श्वासाची एक क्रिया आणि दुसरं म्हणजे आनंद, ज्याला आपण स्माईल म्हणतो. विदाऊट ब्रीथ वी कांट एक्झिस्ट. विना श्वास आपण जगूच शकत नाही, आणि आनंदाशिवाय आपण जीवन आपलं समृद्ध करू शकत नाही. सुखदुःखाच्याही पलीकडची अवस्था म्हणजे आनंदावस्था. आज आपण त्या स्थितीचा एक अनुभव घेतोय. इथून पुढचे 10 मिनिटं फक्त श्वासाच्या क्रियेकडे ध्यान, श्वासाबरोबर वाढत जाणाऱ्या शांततेकडे ध्यान, आणि शांततेतून पुढची अवस्था आहे ज्याला आपण स्माईल म्हणतो, स्मित हास्य म्हणतो, स्माईल म्हणतो. ब्युटिफुल, अगदी बरोबर. प्रत्येक श्वासाबरोबर वाढत जाणाऱ्या शांततेकडे ध्यान, आणि शांततेतून पुढची अवस्था आपल्याला स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्माईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आनंद. हे आनंद सोडून जीवनात जे आहे ते तात्पुरतं आहे, क्षणिक आहे. आपलं कोणतं पद असेल, कोणती प्रतिष्ठा असेल, आपली संपत्ती असेल, ती तात्पुरती आहे. त्याच्यामध्ये अडकणं, सोडायचं नाही आहे पण अडकायचं पण नाही आहे. जर मुक्त झालो, तिथून मुक्त झालो, तर बऱ्याच व्याधींवर आपण प्रभुत्व मिळवू शकतो, व्याधींवर विजय मिळवू शकतो. अगदी असाध्य व्याधीसुद्धा, कॅन्सरसारख्या व्याधीसुद्धा बऱ्या आपण करू शकतो, जर शुद्ध भावनेनं आपण आपल्या आत्मतत्वाशी कनेक्ट झालो तर. जोपर्यंत निसर्गानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, तेवढं आयुष्य आपण आनंदानं जगू शकतो. कोणतंही वेदना आणि दुःखाशिवाय आपण जगू शकतो. ही क्रिया जर आपण रोज सकाळी 10 मिनिटं उठल्या आणि संध्याकाळी झोपताना जर केली, तर बऱ्याच गोष्टींची उत्तरं आपल्याला स्वतःलाच मिळायला चालू होतील. आपण आपल्या जीवनामध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, ज्याला आपण सत विवेकबुद्धी म्हणतो, ती जागृत होण्यासाठी ही क्रिया, ह्या मुद्रा आपल्याला मदत करतात. ही एक साधना आहे. साध्य साधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ह्या क्रिया आहेत. पुढचे 5 मिनिटं शांतपणे, माझ्या आवाजाची सुद्धा गरज नाही, या अवस्थेत तुम्ही पोचलेला आहात, आणि आंतरिक आवाज ऐकण्याचा एक प्रयत्न करायचा आपल्याला. आतून काय आवाज येतो, माझ्यासाठी योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. स्माईल, आनंद. अगदी बरोबर. श्वासाची क्रिया, श्वासाबरोबर वाढत जाणारी शांतता. पुढचे 5 मिनिटं शांत. ज्या वेळेला आपल्याला आतून वाटेल या अवस्थेतून बाहेर यायचं आहे, त्याला आपोआप डोळे उघडले जातील. डोळे उघडल्यानंतर सुद्धा तीच शांतता आहे, तोच आनंद आहे, तीच स्थिरता आहे, स्थिर अवस्था आहे. काही क्षण जे अगदी शांत वाटून गेले, त्याचा अनुभव उघड्या डोळ्यांनी पण घ्यायचा आहे. जर आपण ही कला उघड्या डोळ्यांनी शांत राहण्याची शिकलो, तर बऱ्याच प्रॉब्लेममधनं आपण सहज बाहेर पडू शकतो. त्याला म्हणतात साक्षी भाव, साक्षीत्व. अष्टांग योगाच्या पुढची अवस्था ज्याला आपण म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम,
प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधीच्या पुढं साक्षीत्व ज्याला आपण म्हणतो, ती सिद्ध होण्यासाठी ही मुद्रा, हे ध्यान रोज प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि बदल आपोआप घडायला चालू होतो. अगदी बरोबर. आतून ज्यावेळेला वाटेल त्यावेळेला आपोआप डोळे उघडले जातात. टेक युअर ओन टाईम. प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे, येण्याचा जाण्याचा प्रत्येकाचा वेळ वेगळा आहे. तसंच ध्यानामध्ये पण प्रवेशित होण्याचा, ध्यानातून बाहेर येण्याचा पण वेळ प्रत्येकाचा वेगळा आहे. हळूवार डोळे उघडायचे आणि समजा कुणाची डोळे उघडत नसतील तर मुद्रा सोडा, म्हणजे डोळे उघडतील, कारण ते कनेक्शन्स आहेत. आणि एक थोडासा ध्यानानंतर एक नियम लक्षात ठेवा, आपण ऊर्जेशी कनेक्ट झालेलो असतो, एक सुप्रीम पॉवरशी कनेक्ट झालेलो असतो, तर पुढचे 15 ते 20 मिनटं मोबाईल टच करायचा नाही. मोबाईल वापरायचा 15 ते 20 मिनटं ध्यानाला, ह्याला वेळ काढून बसायचं 5 मिनटं. हे जर व्यवस्थित केलात तर बऱ्याच तुमच्या शरीराच्या मनाच्या तक्रारी आपोआप कमी होतील. आणि माझ्या अभ्यासाच्या दृष्टीनं आपलं वर्षभराचं किंवा महिन्याचं जे बजेट आहे ना, बजेट, इकॉनॉमिकल बजेट, त्यातलं 40% आपला दवाखान्यासाठी खर्च होत असतो. तर तुम्ही 40% पैसे ह्या सोप्या क्रियांनी वाचवू शकता. लक्षात, ते पैसे जाऊ देत पण किडन्या वाचवू शकता. मेन माझा मुद्दा तो आहे. पैसे काय येणार आहेत जाणार आहेत, पण तुमचं जे अनमोल आहे शरीर ते चांगलं वापरू शकता आणि साधना तुम्ही पूर्ण करू शकता.